Good morning. Today we will discuss about the microscopes and their types. Now see microscope. So first of all we must know what do we mean by the microscope. Microscope is nothing but it is a device which is used for obtaining more resolution and magnification so that the finer details can be examined. मीन्स व्हॉट सी मायक्रोस्कोप हा असा डिव्हाइस आहे जो काय करतो जो की एकदम फायनर फायनर म्हणजे एकदम लहान छोटे सूक्ष्म जे काही पार्टिकल्स आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत किंवा जे एकदम स्मॉल थिंग्स आहेत त्या पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. कसं केलं जातं मायक्रोस्कोप त्या छोट्या गोष्टीला मॅग्निफाय करतो मोठं करतो त्याला चांगलं रेझोल्युशन देतो मॅग्निफाय करतो मोठं करतो आणि ते आपल्याला बघायला मिळतं. मग जो डिव्हाइस हे सगळं काम करतो त्याला आपण म्हटलंय मायक्रोस्कोप. सो microscope is nothing but a device which is used for obtaining the more resolution and magnification so that the finer details can be examined. Now this microscope is of two type. First type is called as optical metallurgical microscope, this one, and second is electron microscope. Okay, there are two types of microscope. First one is optical metallurgical microscope and second is electron microscope. So first of all we will discuss about the optical metallurgical microscope, how it works or what is the working principle of it and for what purpose it is used. All these things we will discuss one by one. Now see in this particular slide you are able to see the diagram of the optical metallurgical microscope. Okay, see this is the optical metallurgical microscope. So first of all we will discuss the main parts of this optical metallurgical microscope. See at the cursor at this particular place certain light source is present. Light source, it may be bulb or anything which is producing or emitting the light. ओके, एखादा इथे लाईट सोर्स आपण ठेवलेला. लाईट सोर्स म्हणजे काय, मग तो बल्ब पण असू शकतो किंवा एखादा लाईट रेज इमिट करणारा कुठलाही डिव्हाइस असू शकतो. ओके, सो हिअर लाईट सोर्स इज देअर. नेक्स्ट वन हिअर this is nothing but the aperture diaphragm or it is adjustable one. Okay, so what is mean by this? Actually हे aperture आहे. aperture म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर apertureचा अर्थ घ्यायचा छिद्र. आता हे छिद्र असं कसं दिलंय आपण, इथं लाईट सोर्स आहे, इथे एक आपण मिरर यूज केलेला आहे. ओके, मग ही लाईट येणार आहे, ही लाईट काय होईल, समजा हे जर अपेअरचर किंवा डायफ्रागम पण वापरलं नसतं तर ही लाईट अशीच इमिट झाली असती, बाहेर कुठेतरी दूर गेली असती निघून. आपल्याला काय करायचं, या सगळ्या लाईटला एका जागेवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. मग ते करण्यासाठी आपण काय केलं, अपेअरचर वापरलं, छिद्र वापरलं, जेणेकरून काय होईल, बरोबर या छिद्रातून किंवा या स्पेस मधनच ही लाईट पास होईल. ओके, इथं थोडासा गॅप पण जास्त ठेवला, थोडा गॅप कमी ठेवला, म्हणजे काय झालं, इकडनं येणारी जी सगळी लाईट आहे ही सगळी लाईट काय होईल, या अपेअरचर मधनं या छिद्रामधून कुठं जाईल, इकडे समोर येईल. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करू, याचे मेन पार्ट समजून घेऊ. हिअर इट इज लाईट सोर्स, दिस इज अपेअरचर. नाउ दिस पर्टिक्युलर पोर्शन इज कॉल्ड एज सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर. सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर हा जो आहे सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर आहे, नावातच आहे याच्यामध्ये सेमी. सेमी म्हणजे काय, म्हणजे पूर्ण सिल्वर नाही आणि अजिबात सिल्वर नाही असंही नाही, अर्धवट आहे. काय, अर्धवट सिल्वर आहे याच्यावरती. इट इज ग्लास रिफ्लेक्टर. रिफ्लेक्टर काय करत असतो, लाईटला रिफ्लेक्ट करतो, म्हणजे ते लाईट पडल्यानंतर तो त्याला 90 डिग्री मध्ये रिफ्लेक्ट करतो. ओके, सो दिस इज सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर. त्याच्यानंतर इथं खाली जे पार्ट्स लावले आपण दाखवले, दिस इज नथिंग बट द ऑब्जेक्टिव्ह. ओके, ऑन दिस ऑब्जेक्टिव्ह some mirrors are placed, just like concave mirrors are there. These concave mirrors are for concentrating or just equating all the rays which is coming from the semi silvered glass reflector and concentrating it at the one single point on the specimen. ओके, म्हणजे हे इथं ऑब्जेक्टिव्ह वापरलेले आहेत आणि हे स्पेसिमन आहे. स्पेसिमन म्हणजे जो पार्ट आपल्याला पाहायचा आहे मायक्रोस्कोप खाली, तो इथं ठेवलेला आहे. ओके, दिस इज नथिंग बट द आयपीस. हा आयपीस आहे. आयपीस म्हणजे काय, दिस इज नथिंग बट आयपीस थ्रू विच वी कॅन ऑब्झर्व द स्पेसिमन. म्हणजे इथं आपण आपला डोळा इथं असणार आहे. ओके, इथं आपला डोळा असणार आहे, म्हणजे आपण इथं असणार आहोत आणि इथून आपण खाली पाहणार आहोत. नाउ सी दिस इज द सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ आवर optical metallurgical microscope. Now we will discuss one by one how exactly working of this
मायक्रोस्कोप टेक प्लेस. तर हाऊ इट वर्क्स. ओके, आता इथं तुम्हाला डायग्राम तर लक्षात आली की इथं लाईट सोर्स आहे, इथं अपर्चर आहे, ह्या लाईट मधून निघाली, ह्या अपर्चरच्या होल मधनं इकडं आली, पहिल्यांदा सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर वरती इथं पडली, इथून मग ती खाली जाणार आहे. खाली जाताना इथं आपण काय केलंय, ऑब्जेक्टिव्ह वापरलेले आहेत, इथं मिरर्स आहेत, कॉन्केव्ह मिरर आहे. मग हा कॉन्केव्ह मिरर काय करेल, ह्या सगळ्या स्कॅटर्ड जी लाईट आहे, विखुरलेली लाईट आहे, त्या सगळ्याला एकत्रित करेल, एक सिंगल रे या स्पेसिमन वरती टाकेल. हा स्पेसिमन म्हणजे कोण, ज्याला की मला ऑब्झर्व करायचे, पाहायचे, ज्याचं मायक्रो स्ट्रक्चर किंवा ज्याचं फाईन स्ट्रक्चर, फाईन डिटेल्स मला पाहायचे. इथे पडले, ही लाईट आहे, ही लाईट इथून काय होईल, बाउन्स बॅक, इट विल रिफ्लेक्ट इन 180 डिग्री अँड इट विल डायरेक्टली कम टू अवर आईज. आपल्या डोळ्यामध्ये ही लाईट पडेल आणि आपल्या डोळ्यात ही लाईट पडल्याबरोबर ही आपल्याला दिसायला लागेल. बरं, तर ही लाईट, आता हा मटेरियल मला दिसतो, का दिसतो, बिकॉज लाईट इज रिफ्लेक्टिंग फ्रॉम दिस सरफेस, दॅट्स वाय दिस इज विजिबल. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट आपल्याला कळली, काय म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथं महत्वाची गोष्ट कळते, ते म्हणजे कुठली, मेटल मस्ट बी ओपॅक अँड दे मस्ट रिफ्लेक्ट द लाईट, because only the material which can or which are able to reflect the light, that these are only visible, and the materials or metals or anything which is transmitting the light, these are not visible. म्हणजे आपला हा जो स्पेसिमन आहे हा अपारदर्शक आहे, ओपॅक आहे, म्हणजे याच्यावरती लाईट पडल्यानंतर ही ट्रान्सफर नाही होत, ही रिफ्लेक्ट होते, वापस येते. साधी गोष्ट आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला दिसते, ही कस काय दिसते, याच्या पाठीमागचं लॉजिक काय. लॉजिक सिंपल आहे की समजा आता सूर्याचे जे रेज आहेत, हे रेज एखाद्या वस्तूवरती पडले, एखाद्या वस्तूवरती पडल्यानंतर ती वस्तू काय करते, सम पोर्शन ऑफ द लाईट इट विल ऍब्सॉर्ब, सम पोर्शन इट विल रिफ्लेक्ट. ओके, काही भाग त्या वस्तूवरती ऍब्सॉर्ब होऊन जाईल, पण काही भाग मात्र रिफ्लेक्ट नक्कीच होईल. मग रिफ्लेक्ट झालेले रेज जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पडतात, आपल्या रेटिनावरती पडतात, तेव्हा त्याचं इमेज आपल्या डोळ्यामध्ये दिसायला लागतं. ओके, म्हणजे एक गोष्ट नक्कीच क्लिअर आहे, जी वस्तू आपल्याला दिसते ती वस्तू लाईटचं रिफ्लेक्शन करत असते, रिफ्लेक्शन करत असते, करतेच. जर ती वस्तू रिफ्लेक्शन करत नसेल तर ती कदाचित आपल्याला दिसणार नाही. ओके, सो दीज पॉइंट्स आर रिली इम्पॉर्टंट. आता आपण बघू याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग. आता कन्स्ट्रक्शन तर सांगितलं तुम्हाला, म्हणजे कुठं कुठं कोणते कोणते पार्ट आहेत, त्याचं वर्किंग वगैरे आपण बघूया. ओके, नाव सी, one by one I will explain the points as well as I will explain it in brief way. See, the metals are opaque and are viewed by the reflected light and cannot be viewed by transmitted light because there is no transmission. ह्याचं मीनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मेटल आर ओपॅक. ओपॅक म्हणजे काय, अपारदर्शक. पारदर्शक म्हणजे ज्यातनं लाईट आरपार जाते त्याला पारदर्शक म्हणतात, आणि ओपॅक म्हणजे अपारदर्शक. अपारदर्शक म्हणजे लाईट आरपार जात नाही. So what is this, metal are opaque, okay, and are viewed by the reflected light. आणि मेटल कसे बघितले जातात, रिफ्लेक्टेड लाईट मधनच बघितले जातात. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट क्लिअर झाली. अँड कॅन नॉट बी व्ह्यूड बाय ट्रान्समिटेड लाईट, म्हणजे एखादा मेटल पाहायचा असेल तर त्याच्यावरनं लाईट ही रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ओके, लाईट एखाद्या मेटलवरती रिफ्लेक्ट झाली तरच तो दिसणार, आणि जर ट्रान्समिट लाईट झाली तर ती वस्तू किंवा तो मेटल आपल्याला दिसणार nahi. Okay, one thing. Now see, light from the electric bulb or some suitable source falls on silvered portion of semi-silvered glass plate which is kept at 45 degree to the vertical axis in the movable tube. आता हे जी सेंटेन्स आहे याचं मिनिंग काय माहिती का. सी, लाईट, this is light source, this is light source which is coming from the electric bulb. Okay, and it is डायरेक्टली फॉल ऑन द सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर. म्हणजे इकडनं येणारी लाईट ही सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाऊन पडेल, सेमी सिल्वर्ड लाईट वरती, सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर वरती पडेल. हाऊ दिस सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर इज प्लेस्ड, इट इज मेकिंग 45 डिग्री अँगल विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल सोबत हा 45 डिग्रीचा अँगल बनवतोय. ओके, ड्यू टू दिस व्हॉट विल हॅपन, वॉट एव्हर द लाईट इज कमिंग फ्रॉम द लाईट सोर्स, first of all it will fall on the semi silvered glass reflector and it will be directly moved or directly reflected vertically downward. म्हणजे इकडनं ही अशी इथून येणार लाईट आणि इथं जाऊन पडणार, इथं पडली की इथून 90 डिग्री मध्ये ती खाली जाणार. ओके, सो इन दिस वे द मोशन ऑफ द लाईट विल बी देअर. ओके,
म्हणजे लाईट सोर्स मधून लाईट निघाली, सेमी सिल्वर ग्लास रिफ्लेक्टर वरती पडली, इथून ती खाली गेली. आता खाली काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आणि ऑब्जेक्टिव्हच्या खाली काय आहे, स्पेसिमन आहे. म्हणजे पहिल्यांदा लाईट कुठं पडेल, ऑब्जेक्टिव्हवर. ऑन दिस ऑब्जेक्टिव्ह some concave mirrors are placed up. Okay, so what this mirror will do, this mirror will accumulate all the light which is scattered and just making one beam of light, and it will fall on the specimen which is to be examined. बघा नेक्स्ट पॉइंट आता काय, these light rays get reflected vertically downward. हे सांगितलं मी तुम्हाला की these light rays will get reflected, हे रिफ्लेक्ट होतील कसे, vertically downward, खालच्या बाजूला जातील. ट्रॅव्हल थ्रू द ऑब्जेक्टिव्ह अँड फॉल ऑन द स्पेसिमन सरफेस. म्हणजे पहिल्यांदा ही लाईट सोर्स पासून निघाली, सेमी सिल्वर्ड प्लेट वरती पडली, तिथून व्हर्टिकली डाऊनवर्ड आली, डाऊनवर्ड येताना ऑब्जेक्टिव्ह वर मधून ती स्पेसिमन वरती जाऊन पडली. ओके, नाव द लाईट रेज रिफ्लेक्टेड by the flat and polished specimen surface travel through the objective and transparent portion of the semi-silvered glass plate and come to the eyepiece. मीन्स काय, याचा अर्थ काय, जी लाईट आहे, लाईट रेज रिफ्लेक्टेड बाय द फ्लॅट अँड पॉलिश्ड स्पेसिमन. म्हणजे काय, हे बघा साधी गोष्ट आपण बघितलं की लाईट सोर्स मधनं लाईट निघाली, सेमी सिल्वर ग्लास प्लेटवर पडली, तिथून खाली ऑब्जेक्टिव्हवर पडली, तिथून खाली स्पेसिमन वरती पडली. आता काय, आपला जो स्पेसिमन आहे हा कसा आहे, दॅट स्पेसिमन इज फ्लॅट अँड पॉलिश्ड वन. आपला जो स्पेसिमन आहे हा फ्लॅट आहे आणि पॉलिश्ड आहे. मग काय होईल, ह्याच्यावरती लाईट पडल्याबरोबर दिस पर्टिक्युलर लाईट विल गेट रिफ्लेक्टेड, ही रिफ्लेक्ट होईल कसं, व्हर्टिकली अपवर्ड. ओके, आता व्हर्टिकली अपवर्ड ही जाणार, वरती गेल्यानंतर काय होईल, दिस प्लेट कम्स टू आय पीस. सगळ्यात वरच्या बाजूला आय पीस आहे, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड गेल्यानंतर पहिल्यांदा ही आय पीस कडे जाईल. ओके, अँड इन सम ऑफ द मायक्रोस्कोप प्रिझम रिफ्लेक्टर आल्सो युज्ड instead of semi-silver glass plate in this vertical tube in some microscopes. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, सिंपल गोष्ट आहे, जसं आपण सेमी सिल्वर्ड ग्लास ट्यूब वापरतोय, आपण डायग्राम मध्ये बघितलं तसंच काही काही मायक्रोस्कोप असे असतात त्यामध्ये सेमी सिल्वर्ड ग्लास ट्यूब वापरलेली नाहीये, त्याच्या ठिकाणी काय वापरलंय, प्रिझम रिफ्लेक्टर वापरलेले आहेत. ओके, हे दोघांचे फंक्शन तेच आहे, सेमच आहे, फक्त depending upon the situations and need we are just changing it, means whether to use semi silver glass plate or to use prism reflector, काय वापरायचं आपण त्या वेळेला ठरवतो. ओके, नाउ द स्पेसिमन reflector is so positioned that only about 1/2 of the area of the objective aperture is obstructed. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो स्पेसिमन रिफ्लेक्टर आहे हा अशा पद्धतीनं प्लेस करा किंवा असा ठेवा जेणेकरून की फक्त अर्धा एरिया जो आहे ऑब्जेक्टिव्ह वरचा किंवा ऑब्जेक्टिव्ह एरियाचा तोच फक्त अडवला जाईल. इट विल बी ऑब्स्ट्रक्टेड. ओके, म्हणजे अर्धा एरिया जो आहे हा दिसेल किंवा ट्रान्सपरन्सीला मदत करेल. नाउ सी द इमेज कॅन बी ऑब्झर्व्ड थ्रू द आयपीस. आता ऑब्विसली सांगितलं लाईट जशी पडली वरती आयपीस कडे ती लाईट गेली, ती लाईट आयपीस कडे गेली म्हणजेच जो माणूस वरती आहे त्याच्या डोळ्यात ती गेली आणि डोळ्यात ती लाईट पडली. याचा अर्थ काय, याचा अर्थ ज्या बॉडीवरनं रिफ्लेक्ट होऊन पडली ती वस्तू डोळ्याला दिसायला लागली. ओके, नाउ सी द इमेज कॅन बी ऑब्झर्व्ड थ्रू द आयपीस or these rays can be focused on a screen and image can be observed or a photographic plate can be kept on the kept to the record the image. म्हणजे याचा अर्थ काय की जी काही इमेज आहे जी आयपीस न रेकॉर्ड केली किंवा जे रेज आहेत जे फोकस केलेले आहेत कशावरती, स्क्रीनवरती, तर ते आता इमेज कॅन बी ऑब्झर्व्ड और फोटोग्राफिक प्लेट कॅन बी केप्ट टू रेकॉर्ड द इमेज. म्हणजे आता आपण वरती आयपीस आहे, आयपीस मध्ये आपण ती जी इमेज आहे ती बघितली, पण नुसतीच बघितली, आपल्याला जर त्याला रेकॉर्ड करायचं असेल किंवा त्याचा फोटो काढून ठेवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तशी काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल. म्हणून आपण काय केलं, फोटोग्राफिक प्लेट वापरली. फोटोग्राफिक प्लेट वापरल्यामुळे काय झालं, त्या फोटोग्राफिक प्लेट वरती त्याची इमेज आपल्याला घेता आली किंवा घेता येऊ शकते. कसं होतं बघा, अन इन्स्ट्रुमेंट designed for both visual examination of the metal specimen and photography of the metallic structure is called as metallographic. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, सिंपल गोष्ट आहे, असं एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय केलं जातं,
दिस इज डिझाईन सो दॅट बोथ व्हिज्युअल एक्झामिनेशन म्हणजे आपण जे डोळ्यानं बघतो ना त्याला आपण म्हणतो व्हिज्युअल एक्झामिनेशन. कशाचं? मेटलचं. म्हणजे मेटल पेसिमन जो आहे त्याचं व्हिज्युअल एक्झामिनेशन पण करतो आणि त्याचा फोटोग्राफ पण काढतो. ओके, तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हटलेलं आहे मेटॅलोग्राफिक. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटॅलोग्राफ. ओके, त्याला आपण मेटॅलोग्राफ म्हटले. मेटॅलोग्राफ ॲक्च्युली हे मेटॅलोग्राफिक म्हणण्यापेक्षा मेटॅलोग्राफ म्हटलं पाहिजे. ओके, मेटॅलोग्राफ. नाव इट कन्सिस्ट ऑफ इसेन्शियली of a metallurgical microscope, a high intensity vertical illuminator and a photographic camera. म्हणजे ऑब्विसली या मायक्रोस्कोप मध्ये काय काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ काय असतं? मेटॅलर्जिकल मायक्रोस्कोप. कसं? हाय इंटेन्सिटी व्हर्टिकल इल्युमिनेटर अँड फोटोग्राफिक कॅमेरा. म्हणजे या मायक्रोस्कोप मध्ये फोटोग्राफिक कॅमेरा सुद्धा बसवलेला असतो जेणेकरून की तुम्हाला फोटोग्राफ्स घेता यावेत. ओके, and last one, the picture of the metallurgical structure which we take, that is called as photomicrograph. म्हणजे बघा, मायक्रोस्कोप वापरून जे काही स्ट्रक्चर, जे काही स्पेसिमन तुम्ही बघता, त्या स्पेसिमन मध्ये जो काही स्ट्रक्चर आपल्याला दिसतं त्या स्ट्रक्चरला आपण म्हणजे त्या स्ट्रक्चरचं आपण पिक्चर काढू शकतो किंवा फोटो काढू शकतो. आणि त्या फोटो काढायला किंवा काढण्याला आपण काय म्हणतो? फोटो मायक्रोग्राफ्स. सो दिस इज ऑल अबाउट द ऑप्टिकल मेटॅलर्जिकल मायक्रोस्कोप. हे सगळं ऑप्टिकल मेटॅलर्जिकल मायक्रोस्कोप बद्दल झालं. ओके, आता दुसरा जो टाईप आहे आपला तो म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओके, आता हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, द बेसिक फंक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज व्हेरी सिमिलर टू द optical metallurgical microscope. Only one thing is different, that means the source of light. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि मेटॅलर्जिकल मायक्रोस्कोप याच्यामध्ये जवळपास सगळं सारखं आहे. फक्त एक छोटीशी गोष्ट बदलते ती म्हणजे लाईट सोर्स. जसं की आपण बघितलं मेटॅलर्जिकल मायक्रोस्कोप मध्ये लाईट सोर्स म्हणून आपण बल्ब वगैरे वापरला, ओके नाही, एक बल्ब वापरला. पण आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये काय होईल? आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये काय ठेवायचं किंवा काय असणार आहे? बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर क्वाईट डिफरंट फ्रॉम ऑप्टिकल मायक्रोस्कोप. कशा पद्धतीने वेगळे आहेत ते बघा. अ हाय वेलोसिटी इलेक्ट्रॉन बीम is used instead of ordinary light. Yes, this is the sentence which is creating difference. हे एकच वाक्य आहे जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि मेटॅलर्जिकल ऑप्टिकल मायक्रोस्कोप याच्यामध्ये फरक सांगतं. म्हणजे कोणतं हो? की या ठिकाणी लाईट सोर्स म्हणून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला जातो. ओके, फक्त इलेक्ट्रॉन बीम या ठिकाणी वापरला गेला ॲज अ लाईट सोर्स. बाकीच्या गोष्टी सगळ्या सारख्या. म्हणजे ते लाईट तिकडनं अपेरचर मधनं निघणार, सेमी सिल्वर्ड फॉईल वरती, सेमी सिल्वर्ड ग्लास रिफ्लेक्टर वरती पडणार, व्हर्टिकली डाऊन जाणार, ऑब्जेक्टिव्ह मधनं पास होऊन स्पेसिमन वर पडणार, स्पेसिमन पासून रिफ्लेक्ट होणार, व्हर्टिकली अपवर्ड जाणार, आय पीस वरती पडणार. आय पीस वर पडल्यानंतर वरती फोटोग्राफिक कॅमेरा आहे त्याच्यामध्ये ती कॅप्चर होणार, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सेम राहतील. फक्त फरक काय आहे? द सोर्स ऑफ लाईट. सो इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप source of light or high intensity or high velocity source of light is nothing but the electron beam instead of ordinary light. Okay, just keep in mind. Now last point, wavelength of the beam is very small and hence resolving power is very high. म्हणजे याची वेवलेंथ जी आहे ही छोटी आहे आणि याची पॉवर जास्त आहे, मोठी आहे. and magnification is much higher and its range is about 1 to 5 lakhs. Okay, yes, it's very important point. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे याच्यामध्ये मॅग्निफिकेशन जे आहे हे खूप जास्त आहे. मॅग्निफिकेशन किती? 1 ते 5 लाख, 1 to 5 lakhs इतकं आहे. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये याचं रेंज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. सो हिअर वी हॅव फिनिश्ड आवर मेन पॉइंट, दॅट इज मायक्रोस्कोप. सो we discussed 2 points: optical metallurgical microscope and electron microscope. Now we will move to a new point called as sample preparation. आता म्हणजे काय झालं, मायक्रोस्कोप काय आहे ते तर कळाला, पण मायक्रोस्कोपच्या खाली जो स्पेसिमन आहे, जो आपण स्पेसिमन ठेवणार आहोत, जो आपण बघणार आहोत, तर तो बघायचा कसा? म्हणजे कसं आहे माहिती का, ह्याच्यामध्ये एक पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचा लक्षात ठेवावा लागतो. सपोज ज्या स्पेसिमनला पाहायचंय मायक्रोस्कोप खाली, तर ते बघत असताना पहिल्यांदा त्या स्पेसिमनला पॉलिश करावं लागतं.
त्याचं सरफेस फिनिशिंग करावी लागते. जर तुम्ही त्याची सरफेस फिनिशिंग नाही केली तर तो जो काही सरफेस फिनिश नसल्यामुळं त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे हे डार्क दिसायला लागतं, म्हणजे तुम्हाला काही दिसतच नाही. ओके. आणि जर त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं जे सरफेस फिनिशिंग चांगली केली, आपण त्याला पॉलिश वगैरे केलं मटेरियलला आणि नंतर पॉलिशिंग वगैरे करून स्वच्छ करून आपण जर त्याला मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्यामध्ये असणारे जे काही फाईन पार्ट्स आहेत किंवा एकदम फायनर डिटेल्स आहेत, जे स्ट्रक्चर्स आहेत, मायक्रो स्ट्रक्चर्स आहेत, हे सगळे बघायला भेटतात, दिसतात. ओके. सो दिस पॉइंट वी हॅव टू कीप इन माइंड. सो हाऊ टू डू द सॅम्पल प्रिपरेशन. सो लेट स्टार्ट विथ सॅम्पल प्रिपरेशन. बघा, सॅम्पल प्रिपरेशन. सॅम्पल प्रिपरेशन म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं काय असतं. सॅम्पल प्रिपरेशन म्हणजे जो सॅम्पल आहे, जो आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहायचा आहे, त्याला तयार करायचं आहे. सो हाऊ टू प्रिपेअर दॅट. दिस सॅम्पल प्रिपरेशन, दिस पर्टिक्युलर प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप्स. ही जी प्रोसेस आहे ही 2 स्टेपमध्ये डिवाइड झाली आहे. 2 स्टेपमध्ये हे पूर्ण होते. तर फर्स्ट स्टेप आहे त्याला आपण म्हटले सॅम्पलिंग. ओके. फर्स्ट स्टेप इज कॉल्ड ॲज सॅम्पलिंग. सो व्हॉट इज मीन बाय सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे काय हो, सॅम्पल तयार करणे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, तर जो कोणता पार्ट आपल्याला मायक्रोस्कोप खाली ठेवायचा आहे त्याला पहिले तोडावं लागेल ना, तोडून घ्यावं लागेल. एखादी वस्तू आहे, मोठीच्या मोठी वस्तू आहे, त्या अख्खीच्या अख्खी वस्तू आपण मायक्रोस्कोप खाली नाही ठेवू शकत. मग त्याचा एक भाग, एक तुकडा आपल्याला तोडून घ्यावा लागतो. साधारणतः एक कॉईनच्या आकाराचा, म्हणजे 5 रुपयाचा जो कॉईन असतो त्या आकाराचा, त्या गोल डायमीटर तितकी असावी, हाईट मोठी असली तरी चालते. तर असा एक स्पेसिमन आपल्याला पाहिजे. मग तो कसा घेणार, तर ते घेणं किंवा ते तोडणं, मेन पार्ट पासून त्याला बाजूला करणं म्हणजे सॅम्पलिंग. कसं आहे पहा. इफ द कंपोनंट इज नॉट ब्रिटल, म्हणजे जर जो पार्ट मला बघायचा आहे किंवा तोडायचा आहे तो ब्रिटल नसेल तर काय करायचं. तो ब्रिटल नाही म्हणजे आयदर तो डक्टाईल असेल किंवा मॅलिएबल असेल. ओके. म्हणजे तो ब्रिटल नाहीये. बट ब्रिटल नसेल तर काय करायचं. द सॅम्पल मे बी रिमूव्ड बाय मॅन्युअल ऑर पॉवर हॅकसॉ ऑर हॅक स्क्रूइंग. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, जर तो ब्रिटल नसेल तर तुम्हाला मॅन्युअली तोडावं लागेल त्याला. हाताने तोडा, म्हणजे हाताने म्हणण्यापेक्षा एखादा पॉवर स्क्रू किंवा पॉवर हॅक स्क्रू वापरून किंवा एखादी करवत वापरून तुम्हाला त्याला तोडावं लागेल, पहिल्यांदा कापून घ्यावं लागेल. सर समजा आता हा ब्रिटल नसेल तर सांगितलं, जर ब्रिटल असेल तर काय. फॉर द ब्रिटल मेटल्स व्हॉट टू डू देन. द कंपोनंट मे बी फ्रॅक्चर्ड बाय हॅमर ब्लो. म्हणजे जर एखादा पार्ट, एखादा मेटल ब्रिटल असेल, ठिसूळ असेल, तर काय करायचा, हॅमर ब्लो मारायचा, त्याच्यावर हॅमर मारायचा, हातोडा मारायचा, हातोडा मारून त्याला तोडायचं, हे त्याचा तुकडा करायचा आणि तो तुकडा आपण पाहायचा आहे. बघा, फॉर द हार्ड मटेरियल, आता हे 3 गोष्टी. पहिलं नॉन म्हणजे ब्रिटल नसेल तर, हा ब्रिटल असेल तर, आता हार्ड मटेरियल असेल तर. फॉर हार्ड मटेरियल द स्पेसिमन कॅन बी ऑब्टेन्ड बाय कटिंग द कंपोनंट विथ अ ॲब्रेसिव्ह व्हील नोन ॲज कट ऑफ व्हील. म्हणजे जर एखादा खूप हार्ड मटेरियल आहे, मग आपल्याला त्याचं पण स्पेसिमन घ्यायचं, त्याला पण तोडायचं आहे, त्याचा तुकडा घ्यायचा, तर कसं घेणार. हार्ड मटेरियलवरती तुम्ही हॅमरिंग करून चालत नाही, कारण ते तुटणार नाही. किंवा त्याच्यावरती हे पॉवर हॅक स्क्रूइंग करून चालत नाही, तरी तुटणार नाही. मग करायचं काय, मग ॲब्रेसिव्ह व्हील वापरायचं. ॲब्रेसिव्ह व्हील वापरा आणि त्याला तोडा. मग ही जी काही ॲब्रेसिव्ह व्हील्स आहेत त्याला आपण कट ऑफ व्हील असं पण म्हणतो. का, कारण की हे कट ऑफ करण्याचं किंवा तोडण्याचं काम करतात. ओके. सो सिम्पल. ॲब्रेसिव्ह व्हील काय भानगड असते. ॲब्रेसिव्ह व्हील हे असं व्हील आहे ज्याच्यावरती काय आहे माहिती आहे का, इमरी पेपर वगैरे लावलेले असते. इमरी पेपर, इमरी सँड वगैरे लावलेले असते आणि त्याच्यामुळे त्याचं ॲब्रेसिव्ह मटेरियल किंवा एकदम ते टोकदार झालेलं असतं. आणि तो जो टोकदार पार्ट आहे किंवा टोकदार हे व्हील आहे, हे आपण त्या मटेरियलवरती फिरवतो, जेणेकरून की त्याचं झीज होते आणि ते तुटतो. नाव सी, ड्युरिंग दिस पर्टिक्युलर प्रोसेस, when we are cutting this part, at that time what will happen, ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ हीट विल जनरेट. म्हणजे जेव्हा एखादा पार्ट आपण घासून तोडतोय तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, फ्रिक्शन होतं, आणि फ्रिक्शन झाल्यामुळं हीट जनरेशन होते. मग हीट जनरेशन झाली तर काय होतं, ती हीट जर जनरेट झाली तर ते जे काही मायक्रो स्ट्रक्चर असतं मटेरियलचं ते डॅमेज होतं. मग ते डॅमेज होऊ द्यायचं नाही आपल्याला. मग होऊ द्यायचं नाही तर काय करायचं, हीट जनरेट होऊ द्यायची नाही. मग हीट जनरेट नाही होऊ द्यायचं, मग काय करायचं, कूलंट वापरायचं. ओके. सो यू मस्ट यूज द कूलंट. ओके. when the heat is generated so that microstructure is not altered. म्हणजे जर समजा आपण त्याला तोडण्यासाठी, कट करण्यासाठी ॲब्रेसिव्ह बेल्टचा वापर केला, त्यावेळेस काय होईल, हीट जनरेट होईल, खूप जास्त प्रमाणात तो गरम होईल, आणि गरम झाला तर त्याचं जे काही मायक्रोस्ट्रक्चर आहे ते डॅमेज होतं. आणि हे डॅमेज होऊ नये म्हणून काय करायचं,
कुलंट यूज करायचं. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सॅम्पल प्रिपरेशन, दॅट इज सॅम्पलिंग. सॅम्पल प्रिपरेशनचं पहिलं स्टेप आहे सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे ते वस्तूला किंवा त्या पार्टचा तुकडा घेणे. मग तुकडा कसा घ्यायचा सांगितलं. आता दुसरी स्टेप, आता तुकडा तर मिळाला, आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप इज कॉल्ड ॲज अ पॉलिशिंग. दुसऱ्या स्टेपला आपण म्हणतो पॉलिशिंग. नाउ दिस पॉलिशिंग इज डन बाय मीन्स ऑफ ऑर इन द 2 स्टेप्स. पॉलिशिंग आपण 2 स्टेपमध्ये करतो. पहिली स्टेप आहे, फर्स्ट स्टेप इज रफ पॉलिशिंग अँड सेकंड स्टेप इज फाईन पॉलिशिंग. पहिली जी स्टेप आहे त्याला आपण म्हटलं रफ पॉलिशिंग. आता रफ पॉलिशिंग मध्ये काय, ॲज द नेम सजेस्ट, रफ पॉलिशिंग मीन्स व्हॉट, हिअर we will just remove the excess amount of material from the workpiece or that particular specimen. Okay, and in which tremendous amount of scratches will remain. Why? Because as the name suggests, रफ पॉलिशिंग. मग पॉलिशिंग तर करतोय पण स्मूथ नाही करत, रफ करतोय. म्हणजे फक्त एक्स्ट्रा मटेरियल काढतोय पण एकदम फाईन स्ट्रक्चर तयार होत नाही. कसं होतं बघा. So the top and bottom surface of the specimen are made flat and parallel. टॉप अँड बॉटम म्हणजे काय, वरचा भाग आणि खालचा भाग हा कसा असला पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे. आणि कसा, पॅरलल. कोणाला, टू इच अदर, एकमेकांना तो पॅरलल असला पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे. आणि हे कसं करणार आपण, बाय फायलिंग ऑर मशीनिंग. म्हणजे काय, सॅम्पलिंग मध्ये जो पार्ट तयार झाला त्या पार्टवरती मी फायलिंग करणार किंवा मशीनिंग करणार, आणि असं करून त्याचा टॉप आणि बॉटम सरफेस मी पॅरलल आणि फ्लॅट करणार. ओके, इट इज डन बाय मोटर ड्रिव्हन बाय इमरी बेल्ट. म्हणजे एखादी इमरी बेल्ट जो असतो, म्हणजे ॲब्रेसिव्ह व्हील जे सांगितलं, जस्ट लाईक दॅट हिअर इट इज बेल्ट. इमरी बेल्ट जो आहे तो जरा टोकदार असतो, म्हणजे तो त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त असते आणि त्याच्यावरती आपण काय करतो, पेसिमन पकडतो. त्याच्यामुळे काय होतं, पेसिमन पकडल्यामुळे पेसिमनची पॉलिशिंग होते. ओके, टू अवॉइड हिटिंग द स्पेसिमन मस्ट बी डिप्ड इन टू कोल्ड वॉटर. ऑब्विसली जेव्हा इमरी पेपर किंवा इमरी बेल्ट वरती जर पार्ट आपण पकडला आणि त्या इमरी बेल्टला फिरवलं तर त्याचं फ्रिक्शन होणार आहे, हीट जनरेशन होणार आहे. मग ह्या हिटिंगला किंवा ह्या हीटला आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो हाऊ वी कॅन अवॉइड इट, या हीटला आपण घालवायचं. कसं घालवायचं, मग या पेसिमनला आपण काय करायचं, पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये बुडवायचं. ओके, अल्टरनेटली थोड्या वेळानंतर याला थंड पाण्यात बुडवायचं, जेणेकरून काय होईल, हीट जनरेट होणार नाही, किंवा जनरेट जरी झाली तरी ती लवकर थंड होऊन जाईल. सपोज if you kept this particular part as it is without dipping in water, what will happen? आपण जर याला गरम होऊ दिलं तर काय होईल, त्याचं मायक्रोस्ट्रक्चर पूर्ण डॅमेज होऊन जाईल. मग काय एवढे प्रोसेस करून पण उपयोग होणार नाही, काहीच दिसणार नाही. ओके, सो एक्सेसिव्ह प्रेशर नॉट बी अप्लाइड. हा पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही इमरी बेल्ट वरती आपला स्पेसिमन पकडणार आहात किंवा धरणार आहात पॉलिशिंग करताना, किंवा त्याच्यावरती घासणार आहात, तेव्हा प्रेशर जास्त टाकायचं नाही. एक्सेसिव्ह प्रेशर नॉट बी अप्लाइड. सपोज इफ यू आर गोइंग टू अप्लाय द एक्सेसिव्ह pressure, what will happen then automatically the microstructure of the material will be damaged. ते डॅमेज होऊन जाईल, ते काळं होऊन जाईल सगळं. म्हणजे मायक्रोस्ट्रक्चर जर पाहण्यासाठी तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला काही दिसणार नाही. ओके, हा, हे झाल्यानंतर काय करायचं, इट मस्ट बी वॉश्ड विथ सोप अँड वॉटर टू रिमूव्ह द कोर्स इमरी पार्टिकल्स. म्हणजे बघा, इमरी बेल्ट वरती इमरी बेल्ट फिरणार आहे, त्या फिरणाऱ्या बेल्ट वरती आपण आपला पार्ट पकडणार आहे, म्हणजे पेसिमन धरणार आहेत. हे धरल्यानंतर त्याची पॉलिशिंग होणार आहे. पॉलिशिंग होत असताना हीट जनरेट होणार आहे. हीट जनरेट झाली तर त्याला हीट जनरेट होऊ नये किंवा ती कमी व्हावी म्हणून वॉटरमध्ये आपण त्याला डिप करणार आहे. प्रेशर आपण कमी टाकणार आहे. आता हे महत्वाचा पॉईंट आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण त्याला सोपमध्ये वॉश करणार आहे, साबणानं धुणार आहेत आपण त्याला. ओके, आणि त्याचसोबत वॉटर टू बी रिमूव्ह कोर्स एमरी पार्टिकल्स. कोर्स म्हणजे खरबडीत, जे काही इमरी पार्टिकल, खरबडीत इमरी पार्टिकल्स आहेत, त्यांना आपल्याला बाजूला करायचे, काढून टाकायचे त्या पेसिमनच्या तुकड्यावरून. का बरं, कारण की ते काढण्यासाठी काय केलं आपण, सोपचा वापर केला आणि पाण्याचा वापर केला. इन रनिंग वॉटर व्हेन यू कीप इट ऑटोमॅटिकली दिस कोर्स इमरी पार्टिकल्स विल रिमूव्ह. कोर्स म्हणजे खरबडीत, इमरी पार्टिकल्स म्हणजे इमरी बेल्टवरती जे टोकदार पार्ट होते ते जेव्हा आपण वापरतो तेव्हा काही पार्ट तुटत पण असतो. मग ते जे पार्टिकल ते पण पार्ट आपल्याला आपल्या पेसिमन मध्ये जे रुतलेले आहेत ते काढून टाकायचे. आणि शेवटचा पॉईंट, सबसिक्वेंट पॉलिशिंग इज डन बाय स्टँडर्ड इमरी पेपर बाय ड्राय अँड ऑर वेट मेथड. म्हणजे हे तर प्रोसेस करायचीच,
पण याच्या सोबत आणखीन एक प्रोसेस करा म्हटले ते काय, स्टँडर्ड इमरी पेपर यूज करा आणि ड्राय मेथड किंवा वेट मेथड यूज करून आणखीन त्याला पॉलिशिंग करा. ओके, व्हॉट इज मीन बाय दॅट? नाव सी दिस रफ पॉलिशिंग, ही तर हे प्रोसेस तर करणार आपण. याच्यामध्ये आणखीन एक करायचं काम म्हटलं ते मी सांगितलं, ड्राय मेथड वापरा, वेट मेथड वापरा. ते काय आहे बघा, हे बघा ड्राय मेथड. आता ड्राय मेथड मध्ये काय केलं जातं आणि वेट मेथड मध्ये काय केलं जातं? सी ड्राय मेथड. In the dry method, this is done by using the emery paper of some grades like 0, 00, 000, quadruple 0. आता हे 0, 00, 000 म्हणजे काय? 0 हा ग्रेड आहे कशाचा? हा आहे इमरी पेपरचा ग्रेड. पॉलिश पेपर जो आहे ना, त्या पॉलिश पेपरचं ग्रेडिंग केलेलं असतं. हे 0 ग्रेडिंग केलेलं आहे, 0, 00, 000, क्वाड्रिपल 0. आता याच्या ग्रेडिंगवरनं तो फाईन आहे का हार्ड आहे किंवा कोर्स आहे हे आपल्याला कळतं. जर 0 ग्रेडचा पेपर असेल तर तो खूप कोर्स असतो, कोर्स म्हणजे खरबडीत असतो. 00 म्हणजे या पहिल्यापेक्षा हा स्मूथ असतो. आता 000 म्हणजे ह्या पहिल्या दोघांपेक्षा हा आणखीन स्मूथ आहे. आणि क्वाड्रिपल 0, 4 0 आहेत असा ग्रेड म्हणजे काय, ह्या पहिल्या तिघांपेक्षा पण स्मूथ आहे. ओके, मग आता जेव्हा आपण पॉलिशिंग करतो तेव्हा पॉलिशिंग करताना पहिल्यांदा आपण 0 ग्रेडचा पेपर वापरत असतो. पहिल्या डायरेक्ट आपण 4थ्या ग्रेडचा पेपर नाही वापरू शकत. पहिल्यांदा आपण 0 ग्रेडचा पेपर वापरतो पॉलिशिंगला. मग त्याचं झाल्यानंतर आपण डबल 0 ग्रेडचा पेपर वापरतो. नंतर आपण 000 ग्रेडचा पेपर त्यावरती पॉलिशिंगला वापरतो. आणि सगळ्यात शेवटी क्वाड्रुपल 0 ग्रेडचा पेपर आपण पॉलिशिंगसाठी वापरतो. ओके, हे आपल्याला करावंच लागतं. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ह्याला ड्राय मेथड म्हटलंय. वाय? बिकॉज दिस इमरी पेपर विच इज युज्ड फॉर पॉलिशिंग ऑफ द सॉफ्ट मटेरियल इन ड्राय कंडिशन्स. इमरी पेपर जे वापरलं गेलेलं आहे ते ड्राय कंडिशन्स मध्ये वापरलं गेलं, म्हणून याला आपण ड्राय मेथड म्हणतो. आता हा 0 ग्रेडचा जो पेपर आहे हा कशासाठी वापरला बघा. 0 ग्रेड इट इज युज्ड फॉर व्हॉट पर्पज? इमरी पेपर इज युज्ड फॉर पॉलिशिंग ऑफ सॉफ्ट मेटल्स. जे एकदम सॉफ्ट मेटल आहेत त्यांच्यावरती पॉलिशिंग करण्यासाठी या 0 ग्रेडच्या पेपरचा वापर केला जातो. नेक्स्ट वन, suitable lubricant is used to avoid the scratches and heat. Obviously yes, जेव्हा एखादा पेपर आपण मटेरियलवरती घासतो तेव्हा ऑब्व्हियसली त्या ठिकाणी हीट जनरेशन होतं. मग हीट जनरेशन झालं तर काय होणार आहे? जर हीट जास्त जनरेट झालं तर पार्ट हा डॅमेज होणार आहे. मग तो होऊ नये म्हणून आपण काय करणार? सुटेबल लुब्रिकंट्स वापरणार. लुब्रिकंट्स म्हणजे ऑइल. ओके, इट मे बी ऑइल और सम केमिकल्स. सो व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दिस लुब्रिकंट्स? टू जस्ट अवॉइड द स्क्रॅचेस अँड हीट. म्हणजे जी काही हीट जनरेट होते ती होऊ न देणे, जे काही स्क्रॅचेस तयार होतात ते स्क्रॅचेस कमीत कमी करणे, हे काम या लुब्रिकंटचं आहे, जे ड्राय मेथडमध्ये केलं जातं. नाव सिमिलरली नेक्स्ट मेथड इज वेट मेथड. आता ड्राय मेथड, वेट मेथड. ड्राय मेथडमध्ये काय इमरी पेपरवरती पाणी वगैरे वापरलं नाही, वेट मेथडमध्ये वापरावं लागेल. बघा, इन दिस मेथड वॉटरप्रूफ इमरी पेपर आर युज्ड. यस, इथं वेट मेथडमध्ये वॉटरप्रूफ इमरी पेपर वापरले, म्हणजे असे इमरी पेपर ज्याच्यावरती पाण्याचा कसलाही परिणाम होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, या ठिकाणी पाणी आपण वापरणार आहे. कुठले कुठले ग्रेडचे पेपर आहेत बघा. 200 ग्रेड, 300, 400, 500, 600 ग्रेड पेपर्स आर युज्ड इन सक्सेशन. म्हणजे काय करायचं, जसं इथं आपण बघितलं वरच्या केसमध्ये ड्राय मेथडमध्ये पहिल्यांदा 0 ग्रेडचा पेपर, नंतर 00, 000, क्वाड्रपल 0 वापरला. तसंच वेट मेथडमध्ये 200 ग्रेड, 300, 400, 500, 600 ग्रेडचा पेपर आपण वापरणार. पण हे वापरत असताना पहिल्यांदा 200 ग्रेडचा, नंतर 300चा, नंतर 400, 500, 600 असं आपण टप्प्याटप्प्यानं जात असतो. ओके, नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. वॉटर इज फ्लोन कंटिन्युअसली ऑन द पेपर ड्युरिंग द पॉलिशिंग. यस, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. हा पाणी जो आहे पाणी जे आहे कंटिन्युअसली त्या पेपरवरती पडत असतं, म्हणून ते याला वेट मेथड म्हटलंय. आणि म्हणूनच आपण वॉटरप्रूफ इमरी पेपर वापरले. जर आपण वॉटरप्रूफ इमरी पेपर वापरले नसते तर काय झालं असतं, त्या फ्लोईंग वॉटरमुळं हा पेपर डॅमेज झाला असता. ओके, आणि पेपर डॅमेज झाला तर मटेरियलचं फिनिशिंग करता आलं नसतं. नाव सी, ड्यू टू दिस वॉशिंग ऑफ द पेसिमन इज नॉट नीडेड. यस, आता बघा इथं आपल्याला पाणी ऑलरेडी फ्लो होतंय, त्यामुळे आपल्याला पुन्हा वॉशिंग करायची, सेपरेट वॉशिंग करायची गरज नाही. बाय डिफॉल्ट इमरी पेपरवरती पॉलिशिंग केलं तर सेम टायमिंगला आपण पाण्याचा फ्लो पण त्याच्यावर, पाण्याचा सप्लाय पण करतोय, त्यामुळे सेपरेट आणखीन
त्या पेसिमनला वॉश करायची गरज नाही. ओके, सो दॅट्स वाय वॉशिंग ऑफ द पेसिमन इज नॉट निडेड. अँड लास्ट पॉइंट, द सॅम्पल इज पॉलिश्ड ऑन लॅपिंग व्हील. एक लॅपिंग व्हील डिव्हाइस आहे ज्याच्यावरती काय होतं, फिनिशिंग वगैरे करण्याचं काम केलं जात असतं, त्याला आपण लॅपिंग व्हील म्हणतो. तर दिस सेम सॅम्पल इज पॉलिश्ड ऑन द lapping wheel also. Okay, so this is all about the polishing. पॉलिशिंग मधला जो पहिला होता आपला कोणता, इथं पॉलिशिंग मध्ये दोन टाईप होते, दोन स्टेप होते, रफ आणि फाईन. त्यातलं रफ पॉलिशिंग आपण काय असतं बघितलं, त्याच्यात हे सब टाईप पण बघितले. आता सेकंड टाईप आहे ती म्हणजे फाईन पॉलिशिंग. आता काय होतं, फाईन पॉलिशिंग काय करतं, जे रफ पॉलिशिंग झाल्यानंतर जे काही स्क्रॅचेस राहिलेले त्यांना सुद्धा घालवण्याचं काम, त्याला सुद्धा काढून टाकण्याचं काम हे फाईन पॉलिशिंग करतं. सी वन बाय वन. ड्युरिंग दिस स्टेज of polishing, scratches introduced by the number 400 paper or number 600 paper is completely removed. आता सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे पहिला जी मेथड होती रफ पॉलिशिंग, त्या रफ पॉलिशिंग मध्ये आपण जो 400 ग्रेडचा पेपर होता किंवा 600 ग्रेडचा जो पेपर होता त्याने जी काही पॉलिशिंग केली त्याच्यामुळं काय झालं होतं, स्क्रॅचेस डेव्हलप झाले होते. आणि ह्या तयार झालेल्या स्क्रॅचेसला सुद्धा काढून टाकायचे आपल्याला, त्याला नाही ठेवायचं. त्याला काढून टाकायचं असेल तर काय करणार, मग करायचं दुसरी मेथड वापरायची, म्हणजे कुठली, फाईन पॉलिशिंग. ओके, म्हणजे आपण डायरेक्ट कुठलंही मटेरियल घेतलं आणि डायरेक्ट त्याच्यावरती फाईन पॉलिशिंग करू शकत नाही. त्याच्यावरती पहिल्यांदा रफ पॉलिशिंग करावी लागते, मग फाईन पॉलिशिंग करता येते. नाव सी, success and time required in the fine polishing depend upon the care taken in the previous operation. म्हणजे आपण जी ऑपरेशन वापरतोय, ऑपरेशन करतोय त्याच्यामध्ये किती काळजी घेतली त्याच्यावरती हे सॅम्पल प्रिपरेशन किंवा हे फाईन पॉलिशिंग कम्प्लीट होण्याचं टाइम किंवा त्याची सक्सेस डिपेंड असतं. म्हणजे सक्सेस म्हणजे तो किती चांगला झाला. आपण समजा पॉलिशिंग करायला लागलो आणि डॅमेज झाला पार्ट, तर तो सक्सेस नाही झाला, तो आउट झाला, फेल झाला. मग हे टाइम किती लागला किंवा सक्सेस किती मिळालं हे कशावर डिपेंड असतं, ह्याच्या आधीचे जे काही प्रोसेस तुम्ही केले, ऑपरेशन्स जे केले त्याच्यावरती डिपेंड असतं. प्लस कुठल्या टाईपचा क्लॉथ तुम्ही वापरला, कपडा कोणता वापरला किंवा कोणत्या टाईपचं ॲब्रेशन वापरलं आणि लेबर स्किल किंवा टेक्निशियनची स्किल कशी होती, या सगळ्या गोष्टींवरती त्याचं सक्सेस म्हणजे हे सॅम्पल प्रिपरेशन सक्सेस आणि त्याला लागणारा वेळ हा डिपेंड करतो. नेक्स्ट वन, पॉलिशिंग इज डन बाय पॉलिशिंग व्हील्स ऑर लॅप्स. They are brass, bronze, stainless steel disc of about 20 to 25 centimeter in diameter covered by polishing. म्हणजे काय, पॉलिशिंग कशी केली जाते, पॉलिशिंग करण्यासाठी आपल्याकडे पॉलिशिंग व्हील्स आहेत किंवा लॅप्स आहेत. आणि ते व्हील्स कोणत्या मटेरियलचे, देर आर ब्रास, ब्रॉन्झ और स्टेनलेस स्टील, ज्याची की डिस्क किती आहे, डिस्कची साईज साधारणतः 20 to 25 सेंटीमीटर इतकी आहे. Now the polished surface is now suitable for etching if it is reasonably scratch free and 100x magnification. म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. फाईन पॉलिशिंग झाल्यानंतर एकच गोष्ट राहते ती म्हणजे इचिंग प्रोसेस. आता इचिंग प्रोसेस करून आपण त्याला फायनल करतो. आता इचिंग म्हणजे काय, इचिंग इट इज नथिंग बट अ प्रोसेस, इट इज अ प्रोसेस डन बाय पॉलिश्ड सरफेस सो दॅट द स्ट्रक्चर डिटेल्स आर रिलेव्ड बाय द मायक्रोस्कोप. म्हणजे काय, सरफेस फिनिशिंग झाल्यानंतर जे काही मायक्रो स्ट्रक्चर आहेत त्यांना आणखीन चांगलं बघायचं आहे आपल्याला, ते बघण्यासाठी आणखीन एक प्रोसेस करतो, त्याला आपण म्हणतो इचिंग प्रोसेस. मग ही इचिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं माहिती का, सिंपल आहे. एक इचंट असते, इचंट म्हणजे केमिकल आहे, त्या केमिकलमध्ये स्पेसिमनला बुडवलं जातं. इट इज डिप्ड इन टू द केमिकल विथ द हेल्प ऑफ टॉंग. पकड वापरून मटेरियलला पकडायचं आणि त्या इचंटमध्ये बुडवायचं. मग काय करायचं, ड्युरिंग दिस ओरिजिन ब्राईट सरफेस बिकम डल. मग त्या सरफेसचा ब्राईट सरफेस जो होता तो डल होतो, खराब होतो. आणि खराब झाला लगेच त्याला इचिंग थांबवायचं, लगेच स्पेसिमन बाजूला काढायचा अँड इट इज वॉश्ड विथ टॅप वॉटर. रनिंग वॉटरमध्ये त्याला धुवून घ्यायचं. धुवून घेतलं की लगेच त्याला काय करायचं, त्याच्यावरती मिथिल किंवा इथिल अल्कोहोल टाकायचा. अँड त्याच्यानंतर इट इज रिमूव्ड बाय वॉटर अँड ड्राईड युजिंग ब्लास्ट ऑफ वायर. म्हणजे त्याला पाण्यानं धुवून काढायचं आणि त्याला वाळू द्यायचं. कशात वाळू द्यायचं, गरम हवेमध्ये वाळू द्यायचं. झालं इचिंग प्रोसेस पूर्ण झाली. मग हे इचिंग प्रोसेस पूर्ण झाल्याबरोबर तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली ठेवायचं आणि त्याला ऑब्झर्व करायचं. तुम्हाला काय दिसेल, जे काही त्याचं स्ट्रक्चर असणार आहे ते आपल्याला बघायला मिळेल. सो दिस इज सिम्पल प्रोसेस, सॅम्पल प्रिपरेशन आणि इचिंग प्रोसेस. ओके, जस्ट कीप इन माइंड. आता इचिंग प्रोसेसमध्ये बरेचसे इचंट वापरले जातात, कोणते आहेत ते आपण नंतर बघू. ओके, सो we'll stop here.